नमस्कार पालकांनो. आज सर्वत्र एक अत्यंत गंभीर असा प्रश्न जो बनला आहे तो म्हणजे मीडिया. सोशल मीडियाचा आता केवळ टीनेजर्सवरच नाही तर प्री टीन्स म्हणजे टीनेजरच्या पूर्वीचे 3-4 वर्षाची मुलं, थोडक्यात आपण ज्यांना 8 ते 12 आणि 12 ते 20 या वयोगटातली जी मुलं आहेत या मुलांच्यावरती डिजिटल माध्यमांचा होणारा जो प्रभाव आहे त्याबद्दल बोलणार आहोत. आपण सर्वजण जाणतो की डिजिटल माध्यमाचा प्रभाव हा लहान मुलांवरच नव्हे तर मोठ्या माणसांवर देखील फार मोठ्या प्रमाणात होत असतो. एक प्रकारे मुलांवरती डिजिटल माध्यमं वापरण्याचं प्रेशर देखील असतं आणि प्रभाव देखील असतो. आपण मुलांशी या डिजिटल माध्यमांबद्दल बोलण्याची गरज आहे. कुठले प्रश्न आपण मुलांना विचारू शकतो की जी डिजिटल माध्यमं मुलं वापरत आहेत त्यातून जो मेसेज दिला जातो त्याच्यासाठी तुमची मुलं ही स्मार्ट कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे ग्राहक आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड्सच्या, इमेजेसच्या किंवा त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्टच्या ज्या जाहिराती दाखवल्या जातात, ॲडव्हर्टाईज ज्या दाखवल्या जातात त्याचा मुलांवरती जाणीवपूर्वक प्रभाव टाकला जातो. इंस्टाग्राम असो, स्नॅपचॅट असो, टिकटॉक असो, यूट्यूब असो, यातून जे ॲडल्ट किंवा व्हायलंट इमेजेस दाखवली जातात किंवा ज्या प्रकारची अभद्र भाषा वापरली जाते, ज्या व्हिडिओ गेम्सचा वापर केला जातो, अश्लील गाणी दाखवली जातात, त्यातून मुलांना असं वाटतं की जीवनाकडे असंच बघायचं असतं, जगायचं असंच असतं, हा दृष्टिकोन मुलांचा तयार होतो. पण जर आपल्याला डिजिटल माध्यमातून काही सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह अशा प्रकारचा प्रभाव मुलांवर टाकायचा असेल तर आपण त्यांना जर बातम्या दाखवल्या तर त्याच्यातून सामाजिक आणि राजकीय बदल कोणते आहेत हे मुलांच्या मनावरती बिंबवता येतील. एवढंच नव्हे तर हेल्थ, लाईफस्टाईल हे सगळं आपण अशा प्रकारच्या चॅनल्सचा वापर केला पाहिजे. मुलं जी रील्स बघण्यामध्ये अलीकडे अतिशय गुंग झाले त्यापेक्षा तुम्ही पॉडकास्ट सुरू करा. पॉडकास्टमध्ये निश्चितपणे काहीतरी सकारात्मक आणि भक्कम असा विषय दिलेला असतो ज्याच्यामधून मुलांना जो मेसेज मिळतो, जी माहिती मिळते ती खूप महत्त्वाची असते. टॉक शोज असतात, एक्सरसाइजचे ॲप्स त्यांना तुम्ही इंट्रोड्यूस करा. काही गुड TV स्टोरीज असतात ज्याच्यामधनं मुलांना प्रत्यक्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करणारे कर्तृत्ववान ज्यांचा आदर्श ठेवावा असे हिरोज मिळतील आणि यातून मुलांना आयडेंटिटी सापडत जाते. त्यांना हे लक्षात येतं की माझ्याकडे कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, त्यांना मी कसा एक्सप्लोअर करू, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या कशा कमी करू. काही वेळेला यंग मुलांसाठी डिप्रेशन आणि सुइसायडल थॉट्समधनं बाहेर येण्याच्या दृष्टीने सुद्धा काही कार्यक्रम असतात, तेही आपण दाखवू शकतो. पण होतं काय की मुलं बहुतेक वेळेला रील्स बघतात ज्याच्यामधून त्यांना स्वतःच्या सेल्फ इमेजबद्दलची चुकीची कल्पना होते, बॉडी इमेजबद्दलची चुकीची कल्पना तयार होते. जंक फूड्सबद्दलची जी काही त्यांची त्या जाहिराती बघत असतात त्या जाहिरातींमधून, ब्रँड्समधून सिगरेट, गुटखा, अल्कोहोल, कोल्ड्रिंक या जाहिरातींमध्ये उदात्तीकरण केलं जातं आणि त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना जास्त पटतात. फेक न्यूजवर ते विश्वास ठेवतात. शिवाय त्यांच्यावरती सगळ्यात जास्त जर का कुणाचा प्रभाव होत असेल तर तो आहे सेलिब्रिटीजचा आणि इन्फ्लुएन्सचा. ही जी ताकद ही जबरदस्त आहे. म्हणजे हे लोक ज्या प्रॉडक्टचं एन्डॉर्समेंट करतात ती प्रॉडक्ट चांगली आहे, त्यांचे मॅनरिझम्स जे आहेत त्याचा प्रभाव मुलांवर पडतो, त्यांच्या लाईफस्टाईलचा प्रभाव पडतो. पण त्यांना त्या प्रमोशनचे पैसे मिळत असतात हे मुलांना आपल्याला सांगायला लागणार आहे. मुलांना आपल्याला सोशल मीडिया कसा वापरायचा हे शिकवावं लागणार आहे. आपण मुलांना असं म्हणूया की तू जे प्रॉडक्ट पाहतोय जाहिरातीमध्ये किंवा मीडियावरती ते प्रॉडक्ट घरी आणण्यापूर्वी त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्यावर ISO मार्क आहे का, त्याच्यानंतर त्याची एक्सपायरी डेट काय आहे. आपल्याला ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत त्याबद्दल मुलांशी चर्चा करा की याच्यामध्ये खरंच फॅक्ट्स काय आहेत, खरं काय आहे की फेक न्यूज आहेत, याच्याबद्दलचा बायस दृष्टिकोन तर नाही आहे ना, हे लोकांना भुलवण्यासाठी तर नाही आहे ना. मुलांना हे प्रश्न विचारायला सांगा स्वतःला की हा डिजिटल मीडिया कोण चालवतो आहे, यातून काय मोटिवेशन मला मिळतं आहे, या लोकांना माझ्याकडनं काय हवं आहे, हे वापरत असताना किंवा हे पाहत असताना माझ्या मनात कुठल्या प्रकारच्या भावना येत आहे, मी काय फील करतो आहे. प्रत्यक्षात ज्या वस्तूंचं प्रमोशन हे सगळे लोक करतात त्या गोष्टी ते स्वतः वापरतात का, हे लोक माझं आयुष्य किंवा माझं डोकं तर चालवत नाही आहेत ना. म्हणजे असे प्रश्न ज्या वेळेला पडायला लागतात त्यावेळेला रिॲलिटीकडे मुलं जायला लागतात.
अधिकाधिक प्रमाणात आपली मुलांशी या गोष्टीवर चर्चा व्हायला हवी, संवाद व्हायला हवे, प्रश्नोत्तरं. मला तर असं वाटतं मुलांना खूप प्रश्न विचारले पाहिजेत. त्याबद्दल तुम्ही त्यांना थोडं प्रोवोक करा, थोडं प्रवृत्त करा की ह्यावर आपण चर्चा केली पाहिजे. हे एक दुधारी शस्त्र आहे. डोळसपणे याचा वापर करायला आपल्याला मुलांना शिकवलं पाहिजे, कारण रील लाईफ टू रिअल लाईफ हा आजचा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. पालकांनो, ही अत्यंत गंभीर बाब आहे की मुलं इतकी आहारी गेलेली आहेत की त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर, त्यांच्या भावनांवर अत्यंत गंभीर असा परिणाम यातून होतोय. म्हणून आत्ता आपण या व्हिडिओमध्ये ज्याबद्दल बोललो तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.